वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. करार निश्चय, दिली प्रभूने अभय. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जागरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. आजच्या मननासाठी देवाचे वचन मत्ते 16:21-23 ही वचने. मत्ते 16:21-23 ही वचने. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याची अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. तू मला अळखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आजचे वाचलेले शास्त्र भाग मत्ते कृशुभ वर्तमान 16 अध्याय वचन 21-23. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देवी योजनेविषयी सांगत होता की कशा प्रकारे माझ्यासोबत घडणार आहे, की मला खूप दुःख सहन करावे लागणार आहे व मला मारले जाईल व मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार. वचन 22 मध्ये आपण पाहतो, पेत्र नावाचा जो शिष्य आहे हा प्रभूचा निषेध करून म्हणू लागला, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. हाच पेत्र वचन 16 ते 19 मध्ये जर आपण या विषय वाचलं तर हाच पेत्र प्रभू येशू ख्रिस्तची ओळख देवाचा पुत्र अशी करतो आहे, ज्याला प्रभूने स्वर्ग राजाच्या किल्ल्या अधिकार म्हणून दिलेला. काही वेळेनंतर हाच पौल प्रभूच्या स्वर्गीय योजनेत अडथळा बनतो आहे. माझे प्रियनो, वचन 23 आपल्याला सांगते, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने
येशूने त्याला हे शैताना असे म्हटले व म्हटले, तू मानवाच्या गोष्टीकडे लक्ष देतोस काय? आपण स्वर्गीय प्रकाशनामध्ये भरून प्रभू मागे चालत असता आमचे लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे आहे की पृथ्वीवरील म्हणजेच संसारातील गोष्टीकडे? आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून माझे प्रणव, ज्या प्रकारे पेत्र हा परमेश्वराच्या स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या ठेवणारा व्यक्ती, परंतु त्याचं ध्यान हा संसाराच्या गोष्टीकडे असल्यामुळे प्रभू येशूचा तो निषेध करू लागला. स्वर्गीय योजनेला तो खंडन करण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणून प्रभू येशूने एक क्षणी त्याला स्वर्गराज्याच्या किल्ल्या दिल्या, परंतु दुसऱ्या क्षणी त्याला हे शैताना असा उद्गार वापरला. तर आम्ही या दुनियेत देवाच्या अधिकाराने जे कार्य करत आहोत, माझे प्रणव, अनेक दान वरदानाने परमेश्वराने आम्हाला भरलेलं आहे. परंतु काय ते करत असताना परमेश्वराने आम्हाला अनेक प्रकारच्या सामर्थ्याने व त्या दानाने भरून जेव्हा तो आपल्या सेवेत आमचा वापर करत आहे, काय आमचं लक्ष त्या स्वर्गीय वस्तूकडे आहे की संसारातील वस्तूकडे? जर या प्रकारे आमचं लक्ष कुठे आहे, तर मायप्रण आम्हाला स्वतःला परखण्याची गरज आहे की आमचं ध्यान, आमचं लक्ष कुठे आहे. म्हणून या आपण स्वतःला जाचूया की आमचं लक्ष स्वर्गीय वस्तूकडे आहे की या पृथ्वीवरील. प्रार्थना करू. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो या सुंदर प्रहरी प्रभू, सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभार मानतो. पवित्र परमेश्वरा, आमचं ध्यान, आमचं ध्येय, लक्ष प्रभू परमेश्वरा स्वर्गीय वस्तूकडे, स्वर्गीयाकडे लागलं असावं, जेणेकरून प्रभू तुझ्याद्वारे आम्ही उत्तम ते प्राप्त करावं. जर प्रभू आमची नजर, आमचं लक्ष जर या संसार आणि संसाराच्या गोष्टीकडे असेल, तर प्रभू तू आपल्या वचनाद्वारे आम्हाला प्रभू क्लिअर कर आणि परमेश्वरा आमचं ध्यान तुझ्या स्वर्गीयाकडे लावण्यासाठी कृपा दे. माझ्या देवा, सुंदर वचनाकरवी बोललंस याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुझ्याच जिवंत पवित्र सामर्थ्याला देऊन प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड प्रेमात प्रार्थना केली, म्हणून तो एक. आमीन. सारा गेला पाप भार, सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभू तो, दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी, करी उल्हास नेहमी. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.